श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो षष्ठ सोपान लंका कांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1037. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये हनुमंताने कालनेमीचा कशा पद्धतीने वध केला, त्याला मुक्ती कशा पद्धतीने प्रदान केली. तत्पश्चात हनुमंताने द्रोणागिरी पर्वताचं दर्शन घेतलं आणि संजीवनी बुटी शोधण्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा त्यांनी समस्त द्रोणागिरीलाच उचलून घेतलेलं आहे. सर्व औषधींनी युक्त असलेला असा हा पर्वत घेऊन हनुमानजी लंकेच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांची स्वारी अयोध्येवरून जातीये. भरतजींनी या रात्रीच्या अंधकारात हे कोण जात आहे हे चाचपडण्यासाठी एक टोक नसलेल्या बाणाच्या आधाराने हनुमंतावरती प्रहार केलेला आहे. हा फलनिष्पत्ती रहित असा बाण हनुमंताला लागताच हनुमंत राम राम करत जमिनीवरती पडलेले आहेत, मूर्छित झालेले आहेत. भरत हनुमंताच्या जवळ धावत जातात, त्यांना आपल्या हृदयाशी लावतात, वारंवार त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात. पण हनुमंत काही केल्या या मूर्छित अवस्थेमधून बाहेर येऊ शकत नाहीत. भरतजींची व्याकुळता त्यांच्या हृदयामध्ये ते जाणताना विचार करू लागतात की मी रामाला कुठल्याही पद्धतीने मदतीला येऊ शकलो नाही. कोणीतरी रामाची ही सेवा करत होतं, त्याला देखील मी अडथळा ठरलो. मी जर खरंच मन वचन आणि कर्माने प्रभू रामचंद्रांचा दास असेल, जर माझं निष्कपट त्यांच्या चरणी प्रेम असेल, तर हा कपी तात्काळ शुद्धीवरती येईल आणि त्याच्या सर्व पीडा या दूर होतील. हे म्हणताच हनुमंत जागे झालेले आहेत आणि कही जय जयती कौसलाधीसा अशा पद्धतीने त्यांनी प्रभू रामचंद्रांचा जय जयकार केलाय. भरताने प्रभू रामचंद्रांच्या या दासाला आपल्या हृदयाशी लावलेलं आहे. जणू काही प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा स्पर्श व्हावा असा आनंद भरतजींच्या हृदयाला झालेला आहे. अशा या भरतजी आणि हनुमंताचा संवाद गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. आत कुशल कहू सुख निधान की, सहित अनुज मातु जान की. कपि सब चरित समास बखाने, भये दुखी मन महु पछिताने. अहह दैव मैं कत जग जायऊं, प्रभु के कहू काज न आयऊं. जानी कुअवसरु मन धरि धीरा, पुनि कपिसन बोले बलबीरा. तात गहरू हो यही तो ही जाता, काजु नसा यही होत प्रभाता. चढ़ु मम सायक शैल समेता, पठवों तो ही जह कृपा निकेता. सुनि कपि मन उपजा अभिमाना, मोरे भार चली किमि बाना. राम प्रभाव बिचारी बहोरी, बंदी चरण कह कपि कर जोरी. तव प्रताप उर राखी प्रभु, जय हुनाथ तुरंत. अस कही आय सुपाई पद, बंदी चले हनुमंत. भरत बाहुबल सील गुण,
प्रभुपद प्रीति अपार, मन महु जात सराहत, पुनि पुनि पवन कुमार सियावर। रामचंद्र प्रिय हो। ज्या क्षणी भरतजींनी आपल्या समस्त साधनेची शपथ प्रभू रामचंद्रांच्या चरणी असलेल्या आपल्या निष्कपट भावनेचा प्रण व्यक्त केला, त्या सरशी हनुमंताने तात्काळ डोळे उघडलेले आहेत. याच्या मागे दडलेलं रहस्य चिंतन देखील आपण कालच्या कथा प्रवाहामध्ये बघितलं. हनुमंताने जागृत होताच कही जय जयती कौसलाधीसा अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांचा जय जयकार केला. आणि संताला कोण प्रिय आहे? ज्याच्या मुखामध्ये अखंड प्रभू रामचंद्रांचा जय जयकार आहे, त्यांचं नाम आहे, त्यांचं स्मरण आहे, ज्याचं त्याच्यावरती अत्यंत प्रेम आहे, असा जीव संतांना विशेष प्रिय. आणि त्यामुळे भरताने हनुमंताला आपल्या हृदयाशी घेतलं. त्यांचं शरीर पुलकित झालेलं आहे, नेत्रामध्ये जल भरून आलंय. रघुकुल तिलक प्रभू रामचंद्रांचं स्मरण करत करत भरतजींच्या हृदयामध्ये प्रेम समावत नव्हतं, अशी त्यांच्या अंतःकरणाची अवस्था झालेली आहे. भरतजींनी आपल्या मनाला धीर दिला. आपले हे सजल नेत्र पुसत पुसत भरतजी हनुमंताशी संवाद करू लागले. तात तात कुशल कहूं सुख निधान की, सहित अनुज अरु मातु जानकी. हे तात, लहान बंधू लक्ष्मण तसेच माता जानकी सहित सुखनिधान असलेल्या प्रभू रामचंद्रांचं क्षेम कुशल सांग. बघा, भरतजींनी किती सुंदर प्रश्न विचारलेला आहे हनुमंताला. मुळातच जे सुखाचं निधान आहेत, सुखाचं धाम आहेत, ज्यांच्याकडे सुखाशिवाय दुसरं काही नाहीच, अशा प्रभू रामचंद्रांच्या या सुखधामामध्ये जे ते हे नरलीला खेळत आहेत, अशा त्यांच्या या नाट्यामध्ये त्यांचं क्षेमकुशल तू मला सांग. सज्जनो, म्हटलं तर एका भावाने आपल्या आराध्याच्या विषयी विचारलेला हा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न हा परमार्थिक पातळीवरती आहे. तो प्रश्न असा आहे की जो भगवंताचं नाम घेतो तो प्रत्यक्ष या सुखनिधानामध्येच वास्तव्याला आहे. आणि त्याचा देह हा प्रारब्धवश असल्यामुळं या देहाच्या अनुषंगाने तो कधी वरती जाईल, कधी खाली जाईल, कधी तो क्षेम असेल, त्याचं कधी अक्षेम असेल, कधी कुशल तर कधी अकुशल. अशा पद्धतीने या देहाच्या अवस्था वेगवेगळ्या आहेत, परंतु भगवंताच्या स्मरणामध्ये असलेला नित्य हा सुखनिधान आहे. त्याचा पत्ता एकच, सुखाचं धाम. आणि हे श्री महाराजांनी आम्हाला दिलं आयुष्यभर. श्री महाराज म्हणायचे, प्रारब्धाचे भोग चुकवणं, त्यासाठी वेगवेगळे चमत्कार करणं हे संत चरित्र नाही. तर तुमच्या जीवनात जे तुमचे भोग आहेत ते भोगताना तुमचं समाधान टिकवणं, याचं नाव संत चरित्र आहे. आणि हे कसे टिकतील? जेव्हा आम्ही देहाचे भोग भोगतोय तेव्हा त्या भोगांचा परिणाम मनावर न होऊ देण्यासाठी त्या मनाला या भगवंताच्या सुखनिधानामध्ये आपण ठेवावं. जसं मुलगी माहेरी गेल्यानंतर माहेरी निवास होताच सगळी सुख जशी तिला आपसुकपणे प्राप्त होतात, त्याप्रमाणे सज्जनो, जीवाचं माहेर आहे प्रभू रामचंद्रांचं धाम. हे सुखनिधान, या सुखनिधानामध्ये आपण वास्तव्याला असावं आणि देहाला या प्रारब्धावरती सोडून द्यावं. अशा या पद्धतीने जो जीवन जगतो त्याचं नाव रामदास आहे. आणि भरतजींनी देखील हा अतिशय उत्तम, मार्मिक आणि गुह्य प्रश्न हनुमंताच्या जवळ केला आहे की त्यांच्या समवेत असलेले लक्ष्मण आणि माता जानकी, ज्यांना खरं तर वनवासाचा कुठलाही आदेश झालेला नाही, परंतु भगवंताच्या या देहाशी, या प्रारब्धाशी त्यांनी स्वतःला जोडून घेतलं. आणि मला खात्री आहे
की भगवंताच्या सेवेमध्ये असलेल्या लक्ष्मणाला काय किंवा माता जानकीला काय, प्रत्यक्ष या सुखनिधानाचा सहवास आहे आणि त्यामुळं ते देखील अत्यंत आनंदात असणार. केवळ हनुमंता, मला त्यांच्या देहाचं क्षेमकुशल सांग बरं. हनुमंताने कपिसब चरित समास बखाने. प्रभू रामचंद्रांचं सर्व क्षेमकुशल नव्हे नव्हे त्यांची समस्त कथा हनुमंताने अत्यंत संक्षेपाने सांगितलेली आहे. बघा सज्जनो, व्यासपीठाचे कथा सांगण्याचे वेगवेगळे आयाम आहेत. पूज्य मोरारी बापू कधी कधी एक चौपाईवरती 9 दिवस बोलत राहतात आणि मग त्या चौपाईचा विस्तार करता करता कधी कधी 9व्या दिवशी रामाचा जन्म होतो आणि मग पुढल्या 1 तासामध्ये समस्त रामकथा सांगून ते उत्तरकांडाच्या अंतिम श्लोकांमध्ये प्रवेश करून कथेला विराम देतात. आणि कधी कधी कथा ही अत्यंत सविस्तरपणे सावकाशपणे सांगितली जाते. एकेका प्रसंगावरती चिंतन करत करत अत्यंत प्रदीर्घपणे तिचा विस्तार देखील केला जातो. हनुमंताने या व्यासपीठाला हे नियम घालून दिलेले आहेत की जेव्हा वेळ असेल तेव्हा कथा विस्तार करा आणि जेव्हा वेळ नसेल तेव्हा कथेचा समास करा. इथं देखील गोस्वामीजींनी हा शब्द वापरलाय, कपिसब चरित समास बखाने. बघा, हनुमंताने सांगितलेली ही 3री रामकथा आहे. सुंदरकांडामध्ये आपण 2 ठिकाणी ऐकली आणि आता इथं भरताला देखील हनुमंताने रामकथा समास रूपाने म्हणजे अत्यंत संक्षेपाने सांगितलेली आहे. प्रभू रामचंद्रांची कथा भरताने ऐकली आणि त्या क्षरशी त्यांच्या अंतःकरणामध्ये अत्यंत दुःख झालं. आपण म्हणाल रामकथा आणि दुःख. सज्जनो, या सगुणाचं प्रेम ज्याच्याकडे आहे ना, त्या आपल्या आराध्याला, आपल्या प्रियतमाला थोडंसं जरी दुःख कोणाला जाणवलं किंवा अगदी शब्दाने जरी तिथं कुठला वियोग, विरहाची भावना आली तरी देखील त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा प्राण जणू काही तळमळू लागतो बरं का. 2 आठवड्यापूर्वीच मी त्या भारतीताई ठाकूरांच्या नर्मदालय या संस्थेमध्ये गेलो होतो. तिथं मुलांच्या बरोबर बराच वेळ व्यतीत करण्याची मला संधी प्राप्त झाली. काय अद्भुत कार्य आहे त्या माऊलीचं. आदिवासी क्षेत्रातल्या 1 नाही 2 नाही जवळजवळ तब्बल 1600 मुलांपर्यंत संस्कारित शिक्षण ती माऊली आज देत आहे. मी संस्कारित शिक्षण हा शब्द मुद्दामून वापरतो कारण आज आम्ही शहरामध्ये बघतो की मुलांना केवळ पुस्तकी शिक्षण दिलं जातं. ज्या या आदिवासी मुलांच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे संस्कार नाहीत, अशा या मुलांना लहानपणापासून या माऊलीने सांभाळलं. आज त्या मुलांची एवढी तयारी आहे की आदि शंकराचार्यांच्या स्तोत्रांच्या भेंड्या ते खेळू शकतात. पूज्य टेंबे स्वामींच्या वेगवेगळ्या श्लोकांना ते गाऊ शकतात. 6व्या अध्यायापर्यंत भगवद्गीता ते कंठस्थ करून बसलेले आहेत. आणि इतकंच नाही तर जे पोट भरण्याच्या विद्या आहेत याचं त्यांना थेट प्रशिक्षण त्या शाळेमध्ये देतात. उदाहरणार्थ कार्पेंटरी आहे, प्लंबर आहे, फॅब्रिकेशन आहे, इलेक्ट्रिकल आहे, या वेगवेगळ्या ट्रेड्स देखील त्यांना शिकवल्या जातात. अशा या मुलांमध्ये एक श्रिया केवट नावाची मुलगी आहे. लहानपणी झालेल्या एका अपघातामुळं तिचा डोळा थोडासा बाद झालाय, परंतु जणू काही सरस्वतीने तिच्या अंतरंगामध्ये सर्व निर्मळता, सगळं प्रेम, तिच्या अंतरंगामध्ये जणू काही एखादी गान कोकिळा असावी अशा पद्धतीने निवास केलेला आहे. ती त्या दिवशी सहज काही पद म्हणत होती आणि आमची तिथं रामकथा असल्यामुळं मग रामायणातल्या काही प्रसंगांचं माझं बोलणं चाललं होतं आणि सीता विवाह प्रसंगामध्ये बिदाई गीत गाता येतं का असा प्रश्न मी तिला विचारला. आणि ती राजस्थानी असल्यामुळं तिथल्या पद्धतीने बिदाई गीत तिने म्हटलं आणि तिथं तिथला जो मॅनेजर आहे दिग्विजय, त्याने तिच्या पाठीवर शाबासकी देत म्हणाले कि अगले साल श्रिया की भी हम विदाई करेंगे, वो 10वीं पास हो जाएगी तो वो स्कूल से निकल जाएगी. केवळ आपण या शाळेमधून जाणार, भारतीताईंच्या पासून लांब जाणार, ही भावना ऐकताच ती मुलगी तिथं ढसाढसा रडू लागली.
आणि भारतीताई हसून म्हणायला लागल्या की जणू काही अश्रू तिने आपल्या डोळ्यामध्ये साठवूनच ठेवलेले असतात. कुठं तरी क्षणाचा विरहाची भावना यावी की डोळ्यातून अश्रू गाळायला सुरुवात होते. सज्जनो, जिथं अतीव प्रेम असतं ना, तिथं आपल्या या आराध्याचा, ज्याने आपल्याला जीवनाला आधार दिला, अशा व्यक्तीचा विरहाची कल्पना, त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या दुःखाची कल्पना देखील व्यक्तीला अत्यंत व्याकुळ करून टाकते बरं का. अशा या भरताचं सतत अखंड ध्यान आहे प्रभू रामचंद्र. आणि माझ्या प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणाच्या साठी ही व्याकुळता सहन करावी लागते. मी प्रभू रामचंद्रांच्या कार्यामध्ये काहीच मदत करू शकत नाही. त्यासाठी या वानराला एवढं लांब यावं लागलं, या द्रोणागिरी पर्वताला घेऊन लंकेमध्ये जावं लागतंय. आणि हा भरत इथं निष्क्रियपणे हे सगळं चरित्र ऐकतोय. मी का जन्माला आलो? काय उपयोग आला माझ्या या देहाचा प्रभू रामचंद्रांना? अशा पद्धतीने भरतजींच्या मनामध्ये पश्चाताप निर्माण झालेला आहे सज्जनो. अह दैवमय कत जग जायऊ, प्रभु के एक हूं काजन आयो. कशासाठी मला जन्माला घातलं रे भगवंता? काय येऊन केलं या जगामध्ये मी? भगवंताच्या एका कार्यामध्ये देखील मी त्याला उपयोगाला येऊ शकत नाही. अशा पद्धतीने भरतजींच्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या या व्याकुळतेमुळे अतीव दुःख निर्माण झालंय. भगवंताची आज्ञाच अशी विचित्र होती की अयोध्येचं हे राज्य प्रभू रामचंद्रांच्या सत्तेने, त्यांच्या अधिष्ठानाने चालवत राहायचं. हाच भरतजींना स्वधर्म भगवंताने दिलेला आहे. आणि त्यामुळे आपण प्रभू रामचंद्रांच्या कार्यामध्ये कुठंच उपयोगाला येत नाही. ही न्यूनता अंतःकरणामध्ये भरतजींना वारंवार त्रास देते. परंतु भरतजींचा विवेक तर बघा. त्यांनी जाणलं की इथं हा कपी सांगतोय की सूर्योदयाच्या आधी ही संजीवनी बुटीचं औषध लक्ष्मणजींना दिलं गेलं पाहिजे. आणि त्यामुळे भरतजींनी विवेकाने आपल्या या भावनांना रोखलं. मनामध्ये विचार करू लागला की ही विपरीत वेळ आहे. इथं आपल्या दुःखाला स्थान नाही. इथं आपण प्रभू रामचंद्रांच्या या कार्यामध्ये काय करू शकतो याचा आपण उलटा विचार करायला हवा. आणि त्यामुळे भरतजी हनुमंताला म्हणतात, ए हनुमंता, बस मी तर हा असाच आहे रे. केवळ तुम्ही प्रभू रामचंद्रांची एखादी गोष्ट मला सांगितली, त्यांना होत असलेला त्रास तुम्ही मला सांगितला, बस हा भरत आपल्या स्वतःचा राहणार कुठं? असं वाटतंय की आत्ता या क्षणी सगळं काही सोडावं आणि प्रभू रामचंद्रांच्या या सेवेमध्ये, या लंकेमध्ये यावं. त्यांच्या समवेत, त्यांच्या या कार्यामध्ये एक आपण हातभार लावणारा छोटा जीव या रूपाने त्यांची सेवा करावी. परंतु माझं दैव विपरीत आहे. मला भगवंताची थेट सेवा नाही. मला ही अशीच भगवंताच्या विरहामध्ये स्मरण करत, स्वधर्माचं आचरण करत राहणं हीच माझी सेवा आहे. सज्जनो, ज्याप्रमाणे पंढरीला नामदेवाची पायरी आहे, जी एका अंतरापासून या भगवंताला अखंड त्याची आराधना करतेय, या विरहिणीमध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाला देखील सचेतन करून टाकतेय, तसं हे भरत आणि रामाचं प्रेम आहे. देहाचा तर सहवास नाही, परंतु मनाचा संग, मनाची तादात्म्यता अशी आहे की या प्रभू रामचंद्र आणि भरताच्या जणू काही या केवळ दोन देहावस्था आहेत. दोघही जण एकाच अंतःकरणाच्या आधाराने जगावेत, असं हे विलक्षण अद्वैत प्रेम, ज्याचं वर्णन करता येणं हे मानवी बुद्धीच्या पलीकडचं आहे. आणि त्यामुळे भरतजी प्रभू रामचंद्रांचं स्मरण करताना हनुमंताला म्हणतात की बस तात, ही विपरीत वेळ आहे. आता या गोष्टी बोलून आणखीन मी तुझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. तुला जाण्यास उशीर होईल आणि चुकून माकून जर सकाळ झालीस तर सगळंच काम बिघडून जाईल. आता एक काम कर,
मी माझा बाण आहे ना, त्या बाणावरती तुला बसवतो. तू या द्रोणागिरीला उचलून घे आणि माझ्या बाणावरती आरूढ क्षणामध्ये मी तुला तिथं पोचवतो जिथं पठवा तो ही जह कृपा निकेता. मी तुला तिथं पाठवतो जिथं कृपाधाम प्रभू रामचंद्रजी आहेत. हनुमंताने भरतजींचं हे विधान ऐकलं आणि आश्चर्यचकित झाले. सुनी कपि मन उपजा अभिमाना, मोरे भार चलहि किमी बाना. अरे भरतजी, काय म्हणताय आपण? अहो, मी एवढा महाकाय वानर, त्यातून हा एवढा प्रचंड मोठा द्रोणागिरी पर्वत, आणि अशा या प्रचंड मोठ्या भाराला तुम्ही म्हणताय की एका बाणाच्या आधाराने मी क्षणामध्ये लंकेमध्ये तिथं पोहोचवतो जिथं प्रभू रामचंद्र आहेत, जिथं हे कृपानिधान आहेत. असा एक क्षणिक किंतु हनुमानजींच्या मनामध्ये येऊन जातो आणि मग लगेचच प्रभू रामचंद्रांच्या प्रभावाचा ते विचार करून भरतजींना चरणवंदन करून हात जोडून आपल्या मनातला भाव सांगतात. सज्जनो, जर हे चरित्र असं आपण नुसतंच वाचत गेलो तर कदाचित आपल्याला वाटेल की काय या चांदोबातल्या गोष्टी वाचतोय का काय आपण. आकाशातून हनुमंत काय चालले, द्रोणागिरी काय हातात घेतलाय, खाली भरत बाण मारून त्यांना पाडतात काय, आणि मग पुन्हा हनुमंताला म्हणतात माझ्या बाणावरती बस आणि मी तुला लंकेमध्ये जिथं कृपानिधान प्रभू रामचंद्र आहे तिथं नेऊन सोडतो. सज्जनो, या सगळ्या गोष्टी बुद्धीच्या पातळीवरती आपल्याला कधी नीट समजूच शकणार नाहीत. या तार्किक गोष्टी नाही, हे तादात्म्य बोध आहे. भरत आणि राम हे केवळ दोन वेगवेगळे देह जे केवळ एकाच अंतःकरणाच्या आधाराने व्याप्त आहेत. भरतजी प्रभू रामचंद्रांशी नित्य तादात्म्य आहेत आणि त्यामुळे या प्रसंगाच्या आधाराने भरतजी जणू काही खूणगाठ सांगतायत की तू माझ्या बाणावरती बस, म्हणजे जणू काही मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे, अशा या हनुमंताच्या पेक्षा देखील जो या भगवंताच्या असलेल्या ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य झालाय, कारण की ब्रह्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठीच मुळी मनाला मागं टाकावं लागतं. असे हे भरत आणि रामाचं एकाकार प्रेम. आणि त्यामुळे भरतजी म्हणतायत जणू काही आपल्या या प्रभू रामचंद्रांवरती असलेल्या प्रेमाची खूणगाठ त्याला सांगतायत की तू माझ्या बाणावरती आरूढ हो, मी तुला क्षणामध्ये तिथं नेऊन सोडतो. सज्जनो, आपण आजच्या काळामध्ये मोबाईल नेटवर्क जाणतो. बघा, आपल्याला कोणाची तरी आठवण यावी आणि आपण क्षणामध्ये त्या व्यक्तीला फोन लावावा जो या जगाच्या पाठीवरती कुठेही जरी असला, परंतु जर तो त्या नेटवर्कमध्ये असेल तर तो कुठेही जरी असला तरी क्षणामध्ये त्याच्या मोबाईलची घंटी वाजू लागते, त्याच्यावरती आपलं नाव येतं आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये पहिला प्रश्न येतो, अरे आज ह्यानी माझी आठवण कशी काढली बरं. असं म्हणत आपण फोन उचलतो आणि त्या व्यक्तीशी बोलू लागतो. त्या व्यक्तीशी बोलता बोलता अनेक पद्धतीने संवाद घडत कृती देखील घडू लागतात. म्हणजे मनाचा हा वेग असा आहे की तो क्षणामध्ये कृतीशील होऊन आपल्याला त्या व्यक्तीशी संवाद करून देतो. आपण आता गणपतीचे दिवस जवळ येणार आहेत. गणपतीला विघ्नहर्ता म्हणतो. का बरं? कारण आपण मनापासून गणपतीची प्रार्थना केली. एखाद्याच्या अत्यंत हितासाठी म्हणून आपण जर प्रार्थना केली, गणपतीला जर आपण साकडं घातलं तर तो गणेश आपल्या असलेल्या या शक्तीच्या आधाराने एखाद्या व्यक्तीवरचं विघ्न दूर करतो. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. कारण गणपती हेच प्रत्यक्ष जाणीवेचं रूप आहे. हाच तो नेटवर्क आहे आणि या नेटवर्कच्या आतमध्ये आम्ही सगळे जीव हे मोबाईल आहोत त्याचे. हा अंतरात्मा जो आमच्या प्रत्येकाच्या हृदयस्थ आहे, हेच त्याचं सिम कार्ड आहे. आणि जेव्हा एखादा मनुष्य कळवळून प्रार्थना करतो ना, तोच दुसऱ्या व्यक्तीचा नंबर असतो. आणि मग अशा या दोन व्यक्तींच्या मध्ये या जाणीवेचं नेटवर्क जो जोडून देतो त्याचं नाव गजानन आहे, त्याचं नाव विनायक आहे. सज्जनो, त्याप्रमाणे राम आणि भरत
या दोघांच्याही सीममध्ये एकच नंबर आहे आणि तो म्हणजे उत्कट प्रेमाचा. भरतजींनी अत्यंत उत्कटतेने रामाला हाक मारावी आणि तिथं रामाच्या डोळ्यामध्ये टच दिशेने पाणी यावं आणि तिथं रामाने भरताचं नाव काढावं आणि इथं भरताचं शरीर पुलकित व्हावं. अशा पद्धतीचा हा तादात्म्य योग आहे. अशा पद्धतीचं हे जाणीवेचं परमशुद्ध असं नेटवर्क आहे आणि त्यामुळं इथून या क्षणामधून त्या क्षणापर्यंत मध्ये भरतजींना रामापर्यंत मनाने पोहोचता येतं, जे हनुमंताच्या वेगापेक्षा देखील जास्त आहे. आणि ते मन एवढं प्रचंड संकल्प सिद्धीने परिपूर्ण आहे की ते द्रोणागिरी काय, हनुमंत काय, या समस्त ब्रह्मांडाचा देखील उद्या बोजा उचलायची वेळ आली तरी देखील त्याला उचलू शकेल. आणि त्यामुळे भरतजी जेव्हा हनुमंताला म्हणतायत की तू माझ्या बाणावरती आरूढ हो, मी तुला क्षणामध्ये रामाजवळ नेऊन सोडतो, यामागं दडलेलं आहे या उत्कट प्रेमाची भक्ती. त्या प्रेमाच्या आधाराने भरतजी प्रभू रामचंद्रांच्या नित्य चरणांजवळ आहेत. रघुबीर पद पाथोज मधुकर दास तुलसी गायऊ. किष्किंधा कांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने तुलसीदास म्हणतात की या प्रभू रामचंद्रांच्या चरणांच्या असलेल्या कमळाच्या भोवती घोंगावणारा जसा भुंगा असावा, तसं हे तुलसीदासाचं मन आहे. सज्जनो, भरतजी देखील प्रभू रामचंद्रांच्या पासून कधीच वेगळे नाहीत. आणि त्यामुळे भरतजी हनुमंताला म्हणतायत की तू माझ्या बाणावरती आरूढ हो. हनुमंताने देखील पहिल्यांदा विचार केला, तो तर्काच्या आधारानेच केला, परंतु क्षणामध्ये त्यांच्या लक्षात आलं की अरे, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा हा बंधू आहे, त्यांचा परमप्रिय दास आहे. आणि प्रभू रामचंद्रांचा प्रभाव काय सांगायचा. तव प्रभाव बडवानलही जारी सकई खलु तूल. एक छोट्यातली छोटी गोष्ट देखील प्रचंड मोठं कार्य घडवून आणू शकते. हेच पूज्य ब्रह्मानंद महाराज म्हणायचे की मी काडीकडून देखील काम करून घेईन. इथं हा बाण देखील एखाद्या काडीसारखाच आहे. आणि त्यामुळे हनुमंताने विचार केला की इथं आपलं बुद्धिमत्तां वरिष्ठम असलेलं तर्कबुद्धीचं कुठल्याही पद्धतीने कार्य नाही. हा सगळा भावविश्वाचा प्रांत आहे आणि आपण देखील या भावविश्वामध्येच डुबकी मारावी आणि या दोघांच्या अंतरंगामध्ये असलेल्या या परमनिर्मळ परमपुनीत अशा प्रेम सरोवरामध्ये स्नान करावं. आणि त्यामुळे हनुमंत आपले हात जोडून भरतजींना वंदन करून म्हणतात की तव प्रताप उर राखी प्रभू, जय हो नाथ तुरंत. अस कही आय सुपाई पद बंदी चलेऊ हनुमंत. हे प्रभो, मी आपला प्रतापच हृदयामध्ये धारण करतो आणि ताबडतोब प्रभू रामचंद्रांच्या जवळ जातो. इथं गोस्वामीजी आपल्याला या दोघांच्या असलेल्या मानसिक एकरूपतेचं अनुमोदन देतात. मी तुमच्या प्रभावाला माझ्या हृदयामध्ये स्मरण करतो. बस सज्जनो, त्या भरतजींच्या उत्कट प्रेमाचं स्मरणच हनुमंताला क्षणामध्ये लंकेमध्ये घेऊन जाणार आहे. असं म्हणून त्यांनी भरतजींची आज्ञा घेतली, भरतजींच्या चरणी वंदन केलं आणि हनुमानजी क्षणामध्ये तिथून निघालेले आहेत द्रोणागिरीला घेऊन. तो क्षण देखील हनुमंताला भरतजींच्या स्मरणासाठी पुरेसा ठरतोय. त्या क्षणामध्ये जणू काही समस्त आयुष्य जगल्याचा आनंद हनुमंत आपल्या हृदयामध्ये अनुभवतोय. भरत बाहुबल सील गुण प्रभुपद प्रीती अपार. भरतजींचं बाहुबल, भरतजींचा शील, भरतजींचे गुण, प्रभूच्या चरणी असलेलं त्यांचं अपार प्रेम, जे त्यांनी आजपर्यंत वारंवार भगवंताच्या मुखातून ऐकलं होतं, आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळाला. भरतजींचं बाहुबल बघितलं की एका फलनिष्पत्तीरहित बाणाच्या आधाराने त्यांनी आपल्याला जमिनीवरती आणलं. भरतजींचं शील, त्यांचा सुंदर स्वभाव बघितला की जेव्हा जेव्हा प्रभू रामचंद्रांचं स्मरण होतंय तेव्हा त्यांच्या अंतरंगाची काय अवस्था होतीये. भरतजींचे गुण बघितलं, भरतजींच्या अंतरंगामध्ये असलेली ही दीनावस्था त्यांनी बघितली.
प्रभू रामचंद्रांच्या चरणी असलेलं हे भरतजींचं अपार प्रेम त्यांनी जाणलं आणि मनातल्या मनात पुनश्च प्रशंसा करत करत हनुमानजी लंकेच्या दिशेने जात आहेत. अशा पद्धतीने एका हनुमंत दूताला जे काही या संजीवनी बुटी आणताना प्राप्त करायचं होतं ते या भरत भेटीच्या आधाराने त्यांना अंतःकरणात प्राप्त झालेलं आहे. सज्जनो, हनुमंत देखील अतिमहत्वाच्या कार्यामध्ये जेव्हा असा कोणी उत्कट रामभक्त भेटतो तेव्हा जणू काही काळाला थांबवून त्या अशा परम भगवंताच्या दासाची भेट घेतल्याशिवाय पुढे जात नाही. त्यामुळे आता आपल्या हातात सूत्र आहे हनुमंताला खाली उतरवण्याचं. इतकं रामावरती प्रेम करा, इतकं त्याच्यावरती आपला जीव ओवाळून टाका की या चिरंजीव तत्वाला देखील सगुण साकार होऊन तुमच्या समोर यावं लागेल, तुमच्याशी हितगुज करावं असं वाटू लागेल. तुमचा झालेला स्पर्श या प्रत्यक्ष हनुमंताला देखील सोडावासा वाटणार नाही. हे सगळं काही आपल्या हातात आहे, आपल्या उत्कट साधनेमध्ये आहे, आपल्या तळमळीमध्ये आहे. असं रामाचं भजन आपण मनापासून करावं आणि हनुमंताचं दर्शन प्राप्त करून घ्यावं. हेच या चरित्राचं सूत्र आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.